बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध वंदना घरोघरी म्हणणे शिका। बुद्ध वंदना प्रत्येक आदर्श बौद्ध कुटुंबामध्ये म्हटली गेली पाहिजे। या बुद्ध वंदनेमध्ये अद्भुत शक्ती समावलेली आहे। बुद्ध वंदना म्हटल्यानंतर आपण मंगल मैत्री करावी। मंगल मैत्री आपण शिकूया। बुद्ध वंदना आणि प्रार्थना यामध्ये फार मोठा अंतर आहे। प्रार्थना म्हणजे आपण कधी कोणाला काहीतरी मागत असतो, कोणीतरी मला आशीर्वाद द्यावा, कोणीतरी मला वरदान द्यावा, यासाठी कधी प्रार्थना असते। परंतु बुद्ध वंदना ही प्रार्थना नव्हे, ती गुणांची आदर्शाची वंदना आहे। आणि गुण आणि आदर्श माझ्यामध्ये यावेत अशा प्रकारची ती प्रतिज्ञा आहे। म्हणून बुद्ध वंदनेमध्ये आपण म्हणतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। माझ्या त्या अरहत सम्यक संबुद्धाला, त्या तथागत बुद्धाला माझा प्रणाम आहे, माझं वंदन आहे। नंतर आपण म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे मी तथागत सम्यक संबुद्धाच्या बुद्ध गुणाला शरण जातो, मी बुद्ध ज्ञानाला शरण जातो, बुद्धाला अनुसरतो। या ठिकाणी बुद्ध ज्ञान मोठं महत्त्वाचं आहे। बुद्धाने हे नाही शिकवलं की तुम्ही मला शरण जा। त्यांचं नाव होतं सिद्धार्थ गौतम। त्याने हे म्हटलं नाही की सिद्धार्थं शरणं गच्छामि गौतमं शरणं गच्छामि, असं नाही म्हटलं। ते जेव्हा बुद्ध झाले, जेव्हा परम ज्ञान त्यांना लाभलं, तेव्हा ते म्हणतात की तुम्ही मला शरण जाऊ नका, ज्ञानाला शरण जा। आणि म्हणून म्हटलं जात असते बुद्धं शरणं गच्छामि, मी त्या ज्ञानाला शरण जातो। एनलाइटनमेंटचा जो मार्ग आहे, जो एनलाइटनमेंट आहे, त्याला मी शरण जातो। त्यानंतर म्हणतात धम्मं शरणं गच्छामि। धम्म म्हणजे निसर्ग नियम, या सृष्टीचा नियम, चित्ताचा नियम, मनाचा नियम, याला म्हणतात धम्म, म्हणजे कुदरतचा कानून असं म्हणा। तर अशा प्रकारे धम्माला शरण जाणे म्हणजे निसर्ग नियमाला शरण जाणे, सत्याला शरण जाणे, सत्याला मानणे, अनुसरणे म्हणजे धम्मं शरणं गच्छामि। त्याचप्रमाणे म्हणतात संघं शरणं गच्छामि, मी संघाला शरण जातो। संघ म्हणजे अरहतांचा, तथागतांचा भिक्खू संघ, की ज्यामध्ये ज्ञानी, विद्वान, शीलवान, सदाचारी असे जे भिक्खू आहेत, असा जो संघ आहे, अशा त्या संघाला मी शरण जातो। याला म्हणतात संघं शरणं गच्छामि। त्यानंतर आपण म्हणतो पंचशीला, त्यामध्ये आहे पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामि। म्हणजे मी कुठल्याही प्राणी मात्राची हिंसा करणार नाही, कुठल्याही जीवसत्वांची हत्या करणार नाही, अशा प्रकारे मी प्रतिज्ञा करतो। कोणाला मारणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो। नंतर आपण म्हणतो अदिन्न दाना वेरमणी शिक्षापदं समादियामि। अदिन्न दाना म्हणजे मी कोणाच्याही कोणत्याही वस्तूची चोरी करणार नाही, कोणतीही वस्तू पळवून नेणार नाही। जी वस्तू माझी नाही, मला माहिती आहे की माझी नाही, त्या वस्तूला मी उचलणार नाही, नेणार नाही। जोपर्यंत कोणी मला वस्तू देत नाही तोपर्यंत मी तिला स्वीकारणार नाही। अशा प्रकारे अदिन्न दाना वेरमणी शिक्षापदं समादियामि। नंतर आपण म्हणतो कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या परस्त्रीला मी वासनेच्या भावनेने बघणार नाही। वासनेने बघणे, वाईट नजरेने बघणे, दुष्ट नजरेने बघणे असं मी बघणार नाही।
पराया जी काही दुसरी स्त्री आहे त्या दुसऱ्या स्त्रीला माझ्या आईप्रमाणे मानेन, माझ्या मुलीप्रमाणे मानेन, माझ्या बहिणीप्रमाणे मानेन, अशा पद्धतीने या शीलाचं पालन करायचे असते. मी अत्याचार करणार नाही, व्यभिचार करणार नाही, अनाचार करणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांसाठीही की परपुरुषास मी माझ्या मुलाप्रमाणे बघेन, माझ्या भावाप्रमाणे बघेन, माझ्या वडिलाप्रमाणे त्यांना मी समजेन. अशा पद्धतीने या शीलाचे आपल्याला पालन करायचे असते. त्यानंतर म्हणतात मुसा वादा वेरमणी शिक्षापदं समादियामी. मी माझ्या वाणीने खोटं बोलणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, कोणाची चुगली करणार नाही. इथून ऐकायचं, त्यांना सांगायचं, त्याचे कान भरायचे, दोन लोकांमध्ये कसे भांडणं होतील असं लावालावी करायची. अशा प्रकारचं माझ्या वाणीचा मी उपयोग करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, निंदा करणार नाही. अशा प्रकारे याला म्हणतात मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामी. पाचवं आहे सुरा मेरय मज्ज पमादठाना वेरमणी शिक्षापदं समादियामी. मी कुठल्याही प्रकारच्या मादक द्रव्याचं सेवन करणार नाही, नशा आणणाऱ्या पदार्थाचं सेवन करणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो. अशा प्रकारच्या ह्या पंचशिला ह्या प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी आहेत, प्रत्येकाच्या कल्याणासाठी आहेत. मी जर नशापानी केली तर त्यामध्ये दीर्घकाळाने या न त्या प्रकारच्या आजाराचा मी शिकार होतो, पैसा खर्च होतो, बुद्धिभ्रष्ट होते, अनेक प्रकारचे दुर्गुण या नशेमध्ये आहेत. म्हणून मी नशा करणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. ह्या ज्या 5 प्रतिज्ञा आहेत, ह्या 5 प्रतिज्ञा प्रत्येक माणसासाठी मोठ्या कल्याणाच्या आहेत. जिथे सामाजिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक बंधुभाव अशा पद्धतीने जर टिकवायचे असेल तर या 5 प्रतिज्ञेचं पालन करणं हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने, समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने, देशाच्या कल्याणाच्या दृष्टीने मोठं हिताचं आहे, मोठं कल्याणाचं आहे. आणि म्हणूनच या 5 पंचशिला ज्या तथागत बुद्धांनी शिकवल्या, ज्याला आपण पंचशिला म्हणतो, या पंचशिलांना जगातील अनेक देशांनी कायदा म्हणून स्वीकारलेला आहे. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, जपानमध्ये, जर्मनमध्ये, कुठल्याही देशामध्ये बघा की त्या देशामध्ये कोणी माणूस जर चोरी करत असेल तर चोरी करणाऱ्या माणसाला त्या देशाची घटना, त्या देशाचा कायदा त्याला दंडित करतो, त्याला जेलमध्ये टाकते. जर कोणी माणूस कुठल्याही देशामध्ये व्यभिचार करत असेल, परस्त्रीत गमन करत असेल, एखाद्या स्त्रीवर अत्याचार करत असेल तर त्या देशाचा कायदा त्या माणसाला दोषी मानून त्याला जेलमध्ये टाकतो, त्याला शिक्षा ठोठावली जात असते. त्याचप्रमाणे कुठल्याही देशाचा माणूस जर खोटी साक्ष देत असेल, खोटं बोलत असेल, चुगली करत असेल, जाणून बुजून खोटी साक्ष देतो, खोटी गवाही देतो, तर या माणसाला त्या देशाचा कानून त्यांनी खोटं बोललं, खोटी साक्ष दिली असं म्हणून त्याला दंडित केले जाते, त्याला शिक्षा दिली जाते. ह्या ज्या पंचशिला तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितल्या आणि या एवढ्या फायद्याच्या आहेत, एवढ्या कल्याणाच्या आहेत की जगातील सगळ्या देशांनी या पंचशिलांना त्यांचा कायदा म्हणून त्यांच्या राज्यघटनेमध्ये मान्यता दिली आणि कायदा म्हणून स्वीकारला. आता तुम्ही म्हणाल की ह्या तर इतर धर्मांनी शिकवल्या, ख्रिश्चनामध्ये या सांगितल्या आहेत, हे बरोबर आहे. परंतु हे लक्षात घ्या, भगवान बुद्धांनी या पृथ्वीच्या पाठीवर ह्या पंचशिला सर्वप्रथम सांगितलेल्या आहेत. बुद्धाचा उगम 2500 वर्षापूर्वी झाला. त्याच्या 500 वर्षानंतर ख्रिश्चन धर्म उदयास आला आणि बुद्धाच्या 1000 वर्षानंतर मुस्लिम धर्म उदयास आला. तर अशा प्रकारे ह्या ज्या पंचशिला आहेत, ज्या बेसिक आहेत, त्या सर्वप्रथम तथागत बुद्धाने सांगितलेल्या आहेत. आणि ह्या पंचशिलामध्ये आपण म्हणतो की मी प्राणी हिंसा करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी
चुगली करणार नाही, असं जे आपण म्हणतो मी हे करणार नाही ते करणार नाही, हा झाला त्याचा निगेटिव्ह अप्रोच. पण पॉझिटिव्ह अप्रोच काय आहे? मी काय करणार? मी प्राणी हिंसा करणार नाही, परंतु मी प्राण्यांचं सर्व जीवसत्वांचं संरक्षण करेन, मंगल मैत्री करेन, त्यांची रक्षा करेन. याला म्हणतात पाहनाती पाता वेरमणी. मी कोणाची हत्या करणार नाही, पण कोणाचं संरक्षण करेन. अदिन्न दाना वेरमणी शिक्षापदं समादियामी. मी चोरी करणार नाही, परंतु मी लोकांच्या कल्याणासाठी दान देईन, सेवा करेन, त्याग भावना करेन, सॅक्रिफाईस करेन. म्हणजे मी दान देईल, लोकांच्या कल्याणासाठी मी देत राहील. अशा प्रकारे हा त्याचा पॉझिटिव्ह अर्थ आहे. नंतर म्हणतो कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादियामी. मी परस्त्री गमन करणार नाही, मी कोणा व्यक्तीला कोणा स्त्रीला वाईट भावनेने बघणार नाही, परंतु परस्त्रीचं मी संरक्षण करण्याचा प्रयत्न करेन, मी जतन करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आईप्रमाणे, माझ्या बहिणीप्रमाणे, माझ्या मुलीप्रमाणे परस्त्रियांना मानून त्यांचं संरक्षण कसं मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर म्हणतो आपण मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामी. मी जाणून बुजून खोटं बोलणार नाही, परंतु मी खरं बोलेन, मी सत्य बोलेन, मी वास्तविक जसं आहे तसं बोलेन. असा त्याचा पॉझिटिव्ह अर्थ आहे. मी प्रेमळ बोलेन, मंगलवाणी, प्रेमाची वाणी, लोकांना सुख वाटावं अशा प्रकारचं माझ्या वाणीचा व्यवहार असेल. त्यानंतर आपण म्हणतो सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी शिक्षापदं समादियामी. म्हणजे मी नशापानी करणार नाही, परंतु जे नशापानी करतात, जे मादक द्रव्याचं सेवन करतात, अशा लोकांना त्यांच्यापासून वंचित करण्यासाठी मी प्रयत्न करेन, मी सेवा करेन, त्या लोकांना त्या मार्गापासून काढण्याचा मी प्रयत्न करेन. अशा प्रकारे त्याचा पॉझिटिव्ह अर्थ आहे. या पंचशिला नियमितपणे बौद्धांनी म्हटल्या पाहिजे. आणि या पंचशिलानंतर आपण म्हणतो वंदना. तर आपल्या घरी दर दिवस जी वंदना म्हणायची आहे आपण ती म्हणूया. वंदनेमध्ये म्हटलं जात असते. आपण सुरुवात करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशीला पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादियामि मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणी शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु. यानंतर बुद्धवंदना म्हणायची असते. अशी बुद्धवंदना आपण सगळ्यांनी आपल्या घरोघरी म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स
इति पीसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरेश धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। धम्म वंदना। स्वाख्यातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको ये हि पस्सिको ओपनेयिको पच्चतं वेदितव्यो वियूहीति धम्मं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। संघ वंदना। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठ पुरिसपुग्गला ये स भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाति संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। चैत्य वंदना। वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नोव सब्बारी विजयं अकाव पत्तो सब्बयुतं सत्था वंदे तं बोधिपादपं इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते वन्नगन्धगुणोपेतं ये तं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पूजेमि अद्धा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरणम्हा परिमुञ्चिष्यामि इमिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सतं समागमो हन्तु
याव निब्बान पत्तिया. अशी वंदना आपल्या घरी म्हटल्यानंतर आता आपण सामुदायिक मंगल मैत्री करायची आहे. तर कशी मंगल मैत्री करावी? मंगल मैत्री करायची ती प्रथम मंगल मैत्री आपल्या स्वतःच्या देहाप्रती, आपल्या स्वतःप्रती मंगल मैत्री. नंतर तथागत बुद्धाने दुसरी मंगल मैत्री शिकवली. ती दुसरी मंगल मैत्री असते आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांप्रती, आपल्या गुरूंप्रती मंगल मैत्री, आई वडिलांप्रती मंगल मैत्री, आपल्या कुटुंबातील आपले पूर्वज लोक, या पूर्वजांप्रती मंगल मैत्री. त्यानंतर आपल्या कुटुंबातील आपले सर्व हितचिंतक कुटुंबीय मंडळी, पती पत्नी, बहीण भाऊ, मुलं बाळ, या सर्व कुटुंबीय लोकांप्रती मंगल मैत्री करायची. त्यानंतर मंगल मैत्री करावी आपल्या सर्व मित्रांप्रती, मंगल मैत्री सर्व नातेवाईकांप्रती आणि सर्व आपल्या हितचिंतक लोकांप्रती मंगल मैत्री करायची. ही मंगल मैत्रीची दुसरी स्टेप बुद्धाने शिकवली. आणि तिसरी मंगल मैत्री, आपण ज्या घरी राहतो त्या आपल्या राहत्या घराची सीमा, आपल्या चार भिंतीच्या आतील सीमेतील, घराच्या सीमेतील वातावरण आणि आपल्या घराच्या सीमेमध्ये राहणारे सर्व आपले कुटुंबीय मंडळी, या सगळ्यांप्रती मंगल मैत्री करायची. त्यानंतर आपल्या घराची सीमा, आपल्या बिल्डिंगची सीमा, आपल्या शेताची सीमा, आपल्या गावाची सीमा, आपल्या शहराची सीमा, आपल्या देशाची सीमा आणि संपूर्ण पृथ्वीप्रती मंगल मैत्री. ही तिसऱ्या स्टेजमध्ये बुद्धांनी मंगल मैत्री शिकवली. आणि चौथी मंगल मैत्री आहे आपल्यापासून सुरू करावं. माझ्यापासून पूर्व दिशा, दक्षिण दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य दिशा, अशा चार उपदिशा, चार मुख्य दिशा, चार उपदिशा, वरची दिशा, खालची दिशा, अशा प्रकारे विश्वमंडळातील 10ही दिशा आणि या 10ही दिशेला राहणारे सर्व प्राणी, सर्व पशुपक्षी, सर्व मनुष्य, सर्व अमनुष्य, अशा सगळ्यांप्रती तथागत भगवान बुद्धांनी मंगल मैत्री शिकवली. आणि मंगल मैत्री मोठी कल्याण करणारी असते. पण ही मंगल मैत्री नेहमी करावी बुद्ध वंदना म्हटल्यानंतर, दान दिल्यानंतर मंगल मैत्री करावी, कुशल कार्य केल्यानंतर मंगल मैत्री करावी. तर आता आपण बुद्ध वंदना म्हटलेली आहे. चला आपण मंगल मैत्री प्रत्यक्ष कशी करतात ते शिकूया, मंगल मैत्री करूया. प्रथम मंगल मैत्री स्वतःप्रती आहे. असं म्हणायचं, आज मी केलेल्या या वंदनेच्या महान पुण्यबळाने, आज मी दिलेल्या धम्मदानाच्या महान पुण्यबळाने मला निरोगत्व लाभो, मला दीर्घायुष्य लाभो, मला यश वैभव लाभो, मला सुख शांती लाभो, मी द्वेषातून मुक्त होवो, मी क्रोधातून मुक्त होवो, मी भीतीतून मुक्त होवो, मी निरोगी होवो, मी सुखी होवो, मी सुखी होवो. नंतर दुसरी मंगल मैत्री, आज मी दिलेल्या धम्मदानाच्या महान पुण्यबळाने, मी केलेल्या वंदनेच्या महान पुण्यबळाने माझे आई वडील, माझे आचार्य, माझे गुरुजन, माझे आई वडील, माझ्या कुटुंबातील माझे सर्व पूर्वज मंडळी, माझ्या कुटुंबातील लहान थोर सर्व कुटुंबीय मंडळी, माझे सर्व नातेवाईक मंडळी, माझे सर्व हितचिंतक मित्र मंडळी, या सगळ्यांना मी केलेल्या वंदनेचे महान पुण्य लाभो, मी दिलेल्या धम्मदानाचे महान पुण्य लाभो आणि धम्माच्या महान पुण्यबळाने या सगळ्यांना निरोगत्व लाभो, दीर्घायुष्य लाभो, यश वैभव लाभो, सुख शांती लाभो, सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे मंगल हो. यानंतर तिसरी मंगल मैत्री, आमच्या राहत्या घरात, आमच्या घराच्या
सीमेमध्ये वास्तव्य करणारे सर्व कुटुंबीय मंडळी, सर्व स्त्री पुरुष, आमच्या घराच्या सीमेमध्ये राहणारे सर्व दृश्य अदृश्य जीवसत्व, या सगळ्यांना सुख शांती लाभो, सगळ्यांना निरोगत्व लाभो, दीर्घायुष्य लाभो, सगळ्यांना यश वैभव लाभो, सगळ्यांचे मंगल हो। त्याचप्रमाणे माझ्या गावाच्या सीमेमध्ये राहणारे, माझ्या शहराच्या सीमेमध्ये राहणारे, माझ्या देशामध्ये राहणारे, माझ्या देशाच्या सीमेमध्ये राहणारे सर्व मनुष्य, सर्व स्त्रिया, सर्व पुरुष, सर्व मनुष्य, सर्व अमनुष्य, सर्व दृश्य अदृश्य जीवसत्व, या सगळ्यांना मी केलेल्या धम्मदानाच्या महान पुण्यबळाने, मी म्हटलेल्या वंदनेच्या महान पुण्यबळाने या सगळ्यांना निरोगत्व लाभो, दीर्घ आयुष्य लाभो, यश वैभव लाभो, सुख शांती लाभो, सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे मंगल हो। नंतर चौथी मंगल मैत्री, माझ्यापासून पूर्व दिशेला वास्तव्य करणारे सर्व दृश्य दृश्य जीवसत्व, दक्षिण दिशेला वास्तव्य करणारे सर्व दृश्य दृश्य जीवसत्व, पश्चिम दिशेला वास्तव्य करणारे सर्व दृश्य दृश्य जीवसत्व, उत्तर दिशेला वास्तव्य करणारे सर्व दृश्य दृश्य जीवसत्व, वायुव्य दिशा, आग्नेय दिशा, ईशान्य दिशा, नैऋत्य दिशा, अशा 4 उपदिशा आणि 4 मुख्य दिशा, या 8 दिशा, त्याचप्रमाणे वरची दिशा आणि खालची दिशा, अशा विश्वमंडळातील संपूर्ण 10ही दिशेला वास्तव्य करणारे सर्व मनुष्य, सर्व अमनुष्य, सर्व पशुपक्षी, सर्व दृश्य दृश्य जीवसत्व, या सगळ्यांना मी केलेल्या धम्मदानाचे पुण्यबळ लाभो, मी केलेल्या वंदनेचे पुण्यबळ लाभो, सगळ्यांना निरोगत्व लाभो, दीर्घायुष्य लाभो, सुख शांती लाभो, सगळ्यांना यश वैभव लाभो, सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे मंगल हो। अशा प्रकारे मोठी अद्भुत मंगल मैत्री तथागत भगवान बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या उत्थानासाठी आणि समाजामध्ये समता नांदावी, प्रेमभाव नांदावा, बंधुत्वता नांदावी, मैत्री नांदावी, अशा भावनेने तथागत बुद्धांनी मोठी मंगल मैत्री शिकवलेली आहे। कधीही बुद्धांनी क्रोधाची भावना, द्वेषाची भावना ही बुद्धांनी शिकवली नाही। द्वेषाने द्वेष वाढतो, क्रोधाने क्रोध वाढतो, मंगल मैत्रीने मंगल मैत्री वाढत असते आणि म्हणून बुद्धांनी मंगल मैत्री शिकवली। बुद्धांनी कधी याचे कान भरा, त्याचे कान भरा, याला एक प्रकारचे प्रेरित करा, त्याला प्रेरित करा आणि एक दुसऱ्यामध्ये लढाई होऊ दे, एक दुसऱ्यामध्ये मारामारी होऊ दे, एक दुसऱ्यामध्ये युद्ध होऊ दे, अशा प्रकारची भाषा कधीही तथागत भगवान बुद्धांनी केली नाही। बुद्धांनी सगळ्यांना शिकवलं शांतीचा मार्ग, मैत्रीचा मार्ग, करुणेचा मार्ग, प्रेमाचा मार्ग, मानवतेचा मार्ग, आणि हा सगळ्यांनाच गरजेचा आहे। बुद्धाचा उपदेश हा सगळ्यांकरता आहे, कुठल्या विशिष्ट जाती धर्माकरता, विशिष्ट समाजाकरता बुद्धाचा उपदेश नाही, हा संपूर्ण मानव जातीसाठी आहे, संपूर्ण मानवाकरिता आहे की जो माणूस म्हणून जगतो त्या माणसाच्या स्वास्थ्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी काय गरजेचे आहे। जर माणूस एक दुसऱ्यासोबत प्रेमाने राहिला तर समाजात आनंद निर्माण होईल, शांती निर्माण होईल, परंतु माणूस एक दुसऱ्यासोबत खोटा बोलत राहिला, एक दुसऱ्याला फसवत राहिला, निंदा करत राहिला, चुगली करत राहिला, भांडण करत राहिला, एक दुसऱ्यासोबत युद्ध करत राहिला, तर कधीही त्या देशामध्ये शांतता नांदत नाही, त्या धर्तीवर, त्या पृथ्वीवर शांतता नांदत नाही। आणि म्हणून शांतीसाठी, सामाजिक न्यायासाठी, समतेसाठी आणि प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी बुद्धाचा हा अमर उपदेश मोठा कल्याणाचा आहे। म्हणून ही बुद्ध वंदना हे प्रत्येकाने म्हणावं, घरोघरी बुद्ध वंदना म्हणणे शिकलं पाहिजे। बुद्ध वंदना म्हणते वेळी आपल्या शरीराने, वाणीने कुशल कार्य घडत असतात,
कारण की बुद्ध वंदना जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी विनम्रता आपल्या शरीरात निर्माण होते, आपल्या शरीरामध्ये श्रद्धा निर्माण होते. श्रद्धा ही फार मोठी शक्ती आहे, फार मोठं बळ आहे. श्रद्धेचे पॉझिटिव्ह फायदे आपल्याला व्हायला लागतात जेव्हा आपण बुद्ध वंदना म्हणतो. पण ज्यांच्या मनात श्रद्धा नसेल तो कधीही बुद्ध वंदना म्हणू शकत नाही. बुद्ध वंदना श्रद्धेला निर्माण करते, श्रद्धेला वाढवते आणि श्रद्धेचे पॉझिटिव्ह फायदे सर्व मिळत असतात. बुद्ध वंदना म्हणते वेळी शरीरात विनम्रता निर्माण होते, मनात विनम्रता निर्माण होते. आपण मोठ्या विनम्र भावे वंदन करतो, हे पॉझिटिव्ह फायदे असतात. आणि म्हणून बुद्ध वंदना ही मोठ्या महापुरुषांनी म्हटलेली आहे. बुद्ध वंदना सम्राट अशोकांनी म्हटलेली आहे. बुद्ध वंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेली आहे. बुद्ध वंदना अर्हतांनी म्हटली, अर्हत भिक्षूंनी म्हटलेली आहे. बुद्ध वंदना हे म्हणणे हे सभ्यतेचे लक्षण आहे, हे धार्मिकतेचे लक्षण आहे. आणि म्हणून घरोघरी बुद्ध वंदना म्हणावी. बुद्ध वंदना जेव्हा आपण म्हणतो तर त्याचा वैज्ञानिकरित्या फार मोठा फायदा होत असतो. जेव्हा बुद्ध वंदना आपण आपल्या वाणीने म्हणतो तर हे वाणीने म्हणतो म्हणजे पाली शब्द आहेत, ते पाली भाषेला शिकावं लागते. आणि जेव्हा एक एक शब्द शिकून जेव्हा आपण पाली भाषेमध्ये बुद्ध वंदना म्हणतो तरी बुद्ध वंदना म्हणत असताना आपल्या वाणीचं दान आपण धम्माला करतोय असाही त्याचा अर्थ आहे. कारण की तो शब्द शिकावा लागतो. आणि बुद्ध वंदना जेव्हा आपण म्हणतो ही वंदना कोणी निर्माण केली? ही वंदना सामान्य माणसाची नव्हे, ही वंदना एका साध्या कवीनी साध्या लेखकांनी लिहिलेली नाही. तथागत भगवान बुद्धाच्या परम मुक्त हृदयातून आलेले ते शब्द आहेत. तथागत बुद्धाने ती वंदना म्हटलेली आहे. अर्हत भिक्षूंनी ती वंदना म्हटलेली आहे. भिक्खू संघाने ती वंदना म्हटलेली आहे. सम्राट अशोकाने ती वंदना म्हटलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती वंदना म्हटलेली आहे. आणि निष्ठावान धम्ममय व्यक्ती ती वंदना म्हणत असतात. जेव्हा आपण वंदना म्हणतो त्यावेळी आपल्या ब्लड सेल मध्ये एक वेगळ्या प्रकारचे पॉझिटिव्ह अणुपरमाणू निर्माण होतात. आपल्या मांसाच्या सेलमध्ये परमाणू निर्माण होतात. आपले ब्लड सेल, मांसाचे सेल, शरीराचे अणुपरमाणू एक पॉझिटिव्ह रित्या विशिष्ट पद्धतीने बदलत असतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण वंदना म्हणतो त्यावेळी आपल्या ब्रेन सेल मध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया सुरू होत असते आणि ती पॉझिटिव्ह असते. जो वंदना म्हणणारा व्यक्ती त्याच्या शरीरात होणारा बदल आणि वंदना न म्हणणारा व्यक्ती त्याच्या शरीरात होणारा बदल या दोन मध्ये मोठं अंतर आहे. जो वंदना म्हणणारा व्यक्ती असतो त्याच्या शरीरात एक पॉझिटिव्ह बदल होतो आणि वंदना न म्हणणारा व्यक्ती ज्याच्यामध्ये निष्ठा नाही, ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही, ज्याच्यामध्ये धार्मिकता नाही, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये जो बदल होतो त्याच्या शरीरातील जे अणुपरमाणू बदलतात ते निगेटिव्ह पद्धतीने बदलतील, ते द्वेष भावनेने बदलतील, ते अश्रद्धेने बदलतील. परंतु वंदना म्हणणाऱ्याच्या शरीरामध्ये होणारा बदल हा पॉझिटिव्ह असतो. त्याच्या ब्रेन सेल मध्ये जे परिवर्तन होत असते ते पॉझिटिव्ह होत असते. आणि म्हणून वंदना म्हणण्यामध्ये शारीरिक लाभ आहे, मानसिक लाभ आहे, सर्व प्रकारचा लाभ आहे. त्याचप्रमाणे जेव्हा वंदना म्हटल्यानंतर आपण ही जे मंगल मैत्री करतो स्वतःपासून सुरू करून 10 दिशापर्यंत जी विशाल आणि व्यापक मंगल मैत्री करतो, या मंगल मैत्री करण्याचा फार मोठा फायदा आहे. जे हृदय, जे शरीर मंगल मैत्री करते त्याच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह अणुपरमाणू निर्माण होतात आणि एक त्याला स्वतःला सुख शांती निर्माण होते. आणि जेव्हा इतरांप्रती आपण मंगल मैत्री करतो इतरांकडून सुद्धा आपल्याला मंगल मैत्री लाभत असते. विश्वाचा नियम आहे, या दिसा वपते बीजं ता दिसा लभते फलं. आपण ज्या प्रकारचे बीज पेरू तसंच आपल्याला फळ मिळत असते. म्हणजे जसं आपण करू तसंच आपल्याला रिटर्न मिळत असते. ज्याप्रमाणे एखादा चेंडू जोराने जर आपण जमिनीवर आपटला तर तो जेवढ्या जोराने आपण आपटू तेवढ्या जोराने तो वर येईल, तेवढी त्याची प्रतिक्रिया होईल. म्हणजे जेवढ्या जोराने आपटू तेवढं तो वर येईल. म्हणजे ऍक्शन रिॲक्शन, आपली जशी ऍक्शन आहे तशीच रिॲक्शन होत असते. आणि म्हणून मंगल मैत्रीद्वारे समाजाप्रती, लोकांप्रती, जीवसत्वांप्रती, सगळ्यांप्रती आपण जी ऍक्शन करतो, आपण जसं वागतो तसाच समाज आपल्या सोबत वागतो. दृश्य जीवसत्वांपासून तशीच पॉझिटिव्ह
प्रतिक्रिया आपल्याला लाभते आणि आपला कल्याण होतो. म्हणून मंगल मैत्री फार महत्वाची आहे, फार कल्याणाची आहे. ती आपण करणे शिका. तथागत बुद्धाने मैत्री भावनेचे पुन्हा 11 प्रकारचे विशेष गुण सांगितलेले आहेत. जो व्यक्ती मैत्री भावना करतो त्यांना या 11 प्रकारचा फार मोठा लाभ होत असतो. लक्षात घ्या, ही बुद्धवाणी आहे. काय म्हणतात बुद्ध? बुद्ध म्हणतात, मेताय भिक्खवे चेतो विमुक्तिया आसेविताय भाविताय बहुलीकताय यानिकताय वत्थुकताय अनुठिताय परिचित्ताय सुसमारद्वाय एकादशानि संसा पाटिकंखाति कतमे एकादश सुखं सुपति सुखं पटिबुज्झति न पापकं सुपिनं पश्यति मनुष्यानं पियो होति अमनुष्यानं पियो होति देवता रक्षन्ति नास अग्गिवा विसंवा सत्थं वा कमति तुवटं चित्तं समाधीयति मुखवन्नो विपस्सीदति असम्मूढो कालं करोति उत्तरी अपटी विज्झन्तो ब्रह्मलोकूपगो होति इमे एकादशानि संसा पाटिकंखाति. तथागत बुद्धांनी या मैत्री भावनेबद्दल सांगितलेले आहे की भिक्षुनो, हे लोकांनो, उपासक उपासिकांनो, मंगल मैत्री करणे शिका. मंगल मैत्रीचा अभ्यास करा, मंगल मैत्रीचा चिंतन करा. जो व्यक्ती नेहमी मंगल मैत्रीचा चिंतन करतो, त्याचा अभ्यास करतो, त्याची भावना करतो, त्याचं वारंवार स्मरण करतो, चिंतन करतो, मनन करतो आणि मंगल मैत्रीचं सतत स्मरण करतो, अशा मंगल मैत्री करणाऱ्या व्यक्तीला 11 प्रकारचे फायदे होत असतात. कोणते 11 प्रकारचे फायदे? कतमे एकादश. कोणते 11 प्रकारचे फायदे? सुखं सुपती. मंगल मैत्री करणारा माणूस हा सुखाने शांतीने झोपी जातो. जेव्हा तो झोपत असतो त्याला शांती लाभते, सुख लाभते. हे बघा, सुखाने झोप लागणे हे खरोखर मोठा लाभ आहे मानवी जीवनामध्ये. बऱ्याच लोकांना सुखाने शांतीने झोप लागत नाही. फार झोपेसाठी त्रस्त असतात, बेचैन असतात, व्याकुळ असतात. झोपायला गेले की ही काळजी, ती काळजी, ती काळजी, ही चिंता, ती चिंता, ती चिंता, आणि त्या चिंतेमध्येच ते मोठे दुःखी असतात, व्याकुळ असतात. परंतु जो मंगल मैत्री करणारा असतो तो सुखाने शांतीने झोपी जात असतो. त्यानंतर दुसरा लाभ आहे सुखं पटिबुज्झति. मंगल मैत्री करणारा व्यक्ती सुखाने झोपेतून उठतो. सकाळी उठल्याबरोबर त्याला फ्रेश वाटते, मोठा आनंद वाटते, एक वेगळी एनर्जी त्याला लाभत असते. मोठा सुखा समाधानाने तो उठतो. नवीन ऊर्जा घेऊन नवीन एनर्जी त्याला प्राप्त होत असते. म्हणजे मैत्री भावना करणारा व्यक्ती सुखाने उठतो. नाहीतर जो मैत्री भावना करत नाही तो झोपेतून उठल्यानंतर
त्याला फ्रेशनेस वाटत नाही, आळस वाटते. पुन्हा झोपावं, पुन्हा आळस, पुन्हा कंटाळा, कारण की तो थकलेला असतो, बेचैन असतो, मनाने थकलेला असतो. आणि त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर त्याला सुख वाटत नाही, आनंद वाटत नाही. पण जो मंगल मैत्री करणारा असतो त्याला झोपेतून उठल्यानंतरही सुख वाटते, आनंद वाटतो. नंतर तिसरा लाभ आहे न पापकं सुपिनं पश्यति. जो मंगल मैत्री करणारा असतो त्याला वाईट स्वप्न पडत नाही, त्याला भयावह स्वप्न पडत नाही, भीतीदायक स्वप्न पडत नाही. पण जो मंगल मैत्री करत नाही अशा माणसाला झोपेमध्येही मोठे भयानक वाईट स्वप्न पडतात, भीतीदायक स्वप्न पडतात आणि त्याच्यामध्ये तो दुःखी बनतो, कष्टी बनतो. त्याच्या अंतर्मनावर, त्यांच्या सबकॉन्शियसवर हे स्वप्न मोठा आघात करून जात असतात. परंतु मंगल मैत्री करणारा व्यक्ती हा सुखाने झोपत असतो आणि त्याला स्वप्न वाईट नाही पडत. स्वप्न पडतात चांगले, मंगलमय, सुखदायक, शांतीदायक. आणि म्हणून हा सुद्धा मोठा लाभ आहे मंगल मैत्री करणाऱ्या व्यक्तीचा. त्यानंतर पुढचा लाभ होतो मनुष्यानं पियो होती. मंगल मैत्री करणारा व्यक्ती माणसांमध्ये, लोकांमध्ये मोठा प्रिय होत असतो, सगळ्यांना हवासा वाटतो, तो आवडतो सगळ्यांना. जो सगळ्यांच्या हिताची, सुखाची कामना करतो, सगळ्यांप्रती मंगल मैत्री करतो, सगळे लोक त्यांना चाहतात. म्हणून म्हटलं आहे मनुष्यानं प्रिय होती, तो सर्व माणसाचा प्रिय बनतो. अमनुष्यानं प्रिय होती म्हणजे माणसाच्याच नव्हे तर पशु पक्षी, इतर जीवसत्व हे सुद्धा त्याला चाहतात, ते सुद्धा त्याच्यावर प्रेम करतात. कारण की हा सगळ्यांप्रती जेव्हा मंगल मैत्री करतो, दृश्य दृश्य भावनेने जेव्हा तो मंगल एनर्जी सगळ्यांसाठी पसरवतो, त्याचबरोबर त्यांना सुद्धा अमनुष्यानं, सर्व पशु पक्षापासून त्यांनाही मैत्री लाभत असते. पुन्हा म्हटलं आहे देवता रक्षन्ति. सर्व देवी देवता त्याचे रक्षण करत असतात. हा त्याचा लाभ आहे. नास अग्गी वा विसंवा सत्थंगवा कमती. म्हणजे विनाशकारी अग्नी, विष किंवा शस्त्र हे सुद्धा नमत असतात, त्याच्यावर प्रहार करत नाही, त्याच्यापासूनही त्याची सुरक्षा होत असते मंगल मैत्री करणाऱ्या व्यक्तींची. तुवटं चित्तं समाधीयती. त्यांचं चित्त हे लवकर एकाग्र होत असते, लवकर समाधिस्थ होत असते. आणि हा फार मोठा लाभ आहे की माणसाचं चित्त विचलित न होणे, समाधिस्थ होणे. तर मंगल मैत्री करणाऱ्याचं चित्त हे लवकर एकाग्र होत असते. मुख वन्नो विपसिदती. त्यांचं चेहरा हा मोठा प्रसन्न बनतो, त्यांचे वर्ण, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता निर्माण होत असते. तो प्रसन्न बनतो आणि प्रसन्नतेने तो वागत असतो, राहत असतो. असमूळो कालं करोती. जेव्हा त्याचं मृत्यू होत असते तर मृत्यूच्या वेळी मंगल मैत्री करणारा व्यक्ती मोठ्या सुखदायक आनंदाने, प्रसन्न चित्ताने तो मृत्यूला जिंकतो आणि त्याचं प्रसन्न मनानेच त्याचं मृत्यू होत असते. हे लक्षात घ्या. मृत्यू तर प्रत्येक व्यक्तीला आहे, परंतु आपलं मरण कसं झालं पाहिजे. मृत्यूच्या वेळी बरीच लोक मोठ्या व्याकुळ होऊन मरतात, मोठं दुःखी होऊन, मोठं बेचैन होऊन, अशांत होऊन, कधी कधी मोठ्या कष्टाने, मोठ्या आजाराने, मोठ्या व्याधीने, मोठ्या रोगाने रोगग्रस्त होऊन माणसाचा मृत्यू येत असतो. तर हा मृत्यू रोगग्रस्त होऊन म्हणा किंवा व्याकुळतेने आलेला मृत्यू हा समाधानकारक असतो. परंतु जो मंगल मैत्री करणारा असतो त्या मंगल मैत्री करणाऱ्याचा मृत्यू हा मोठा प्रसन्न चित्ताने, समाधानकारक, शांत चित्ताने त्याचा मृत्यू होत असतो. आणि म्हणून आपल्या मृत्यूवर विजय मिळवणे, आपल्या मृत्यूला जिंकणे आणि शांत चित्ताने मृत्यूला प्राप्त करणे हे खरोखर मोठं कल्याणाचे आहे, मोठं कल्याणाचे आहे. काहींना असं वाटते की काय आपण आता कसेही मरण पावलो, कशीही दुर्गती झाली, काहीही झाली तरी मृत्यूनंतर आपल्याला सुख मिळेल, शांती मिळेल. पण बंधूंनो तसं नाही. ज्याचे चित्त मृत्यूच्या वेळी परिशुद्ध आहे, स्थितप्रज्ञ आहे, प्रसन्न आहे, अशा माणसालाच पुढचाही लाभ हा मोठा कल्याणकारकच होत असतो. म्हणून
आपलं मृत्यू हा समाधानकारक आणि प्रसन्नतेने मृत्यूला स्वीकारणे हा मोठा लाभ आहे मानवी जीवनात. म्हणून मंगल मैत्री करणाऱ्याला हा लाभ हमखास मिळत असतो. म्हणून म्हटलं आहे, असमूलो कालं करोती उत्तरी अपटी विझंतो ब्रह्मलोकोपगो होती. आणि मृत्यूनंतर उच्च लोकांमध्ये चांगल्या ठिकाणी त्याचा जन्म होत असते असंही म्हटलं आहे. म्हणून 11 प्रकारचे लाभ कोणाला मिळतात? जो मंगल मैत्री करतो त्याला. म्हणूनच तथागत बुद्धांनी मंगल मैत्रीचे अनंत लाभ सांगितलेले आहेत. आणि बुद्धांनी शिकवलं की प्रत्येक बुद्धिमान माणसाने, आपला कल्याण करू इच्छिणाऱ्या माणसाने नेहमी मंगल मैत्री करणं शिकावं. संपूर्ण 10 दिशेप्रती आणि सर्व पशु पक्ष्यांप्रती मंगल मैत्री करणे शिकावं. यामध्ये आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे, सगळ्यांचं कल्याण आहे. आज आपण जी मंगल मैत्री शिकलो, 4 स्टेजची मंगल मैत्री, ते आपण आपल्या मुलाबाळांना घेऊन आपल्या घरी करणे शिका. त्याचप्रमाणे आपल्या घरी आपल्या मुलाबाळांना घेऊन ही वंदना म्हणणे शिका. या वंदनेमध्ये फार मोठी शक्ती आहे. आपल्या सगळ्यांना सुख शांती लाभो, सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो. सर्वांचे मंगल होवो, सर्वांचे मंगल होवो. सगळ्यांना सुख शांती लाभो, सगळ्यांना सुख शांती लाभो, सुख शांती लाभो.